डॉक्टर, मला काहीच त्रास होत नाही, मग प्रॉब्लेम माझ्यात कसा असू शकतो? असा प्रश्न मला जवळजवळ रोज ओपीडीत विचारला जातो. आणि खरं सांगायचं झालं तर पुरुष वंध्यत्व म्हणजेच मेल इन्फर्टिलिटीबद्दलचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. अनेकदा पुरुषांना वाटतं की मला कोणत्याही वेदना नाहीत, कोणतीही कमजोरी नाही, माझे आरोग्य चांगले आहे, तर माझी फर्टिलिटी नक्कीच चांगली असेल. पण अनेकदा पुरुष वंध्यत्वाची कोणतीही स्पष्ट अशी लक्षणं दिसत नाहीत. तरीसुद्धा स्पर्म काउंट कमी असू शकतो, स्पर्मची मोटिलिटी कमी असू शकते, स्पर्मची गुणवत्ता देखील कमी असू शकते. म्हणून 1 वर्ष सतत प्रयत्न करून देखील जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर स्त्रीबरोबरच पुरुषाने सुद्धा तपासणी करणं तितकंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा, लवकर तपासणी झाली तर योग्य उपचार वेळीच घेता येतात आणि उपचारांमध्ये होणारा विलंब टाळता येतो. अशाच प्रजनन आरोग्याविषयी विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.